मनसे आणि शिवसेना उद्धव साहेब यांची युती होणार हे आता 100% आपल्याला समीकरण जुळताना दिसतंय। हे मी असं का बोलतोय तर तुम्ही बघा, वातावरण जे असतं ना ते दिसतंय। जसं आपण बोलतो निवडणुकीचं वातावरण हे दिसतं, तसं आता हे युतीचं वातावरण दिसतंय। का नारायण राणे यांनी टीका केली, मनसे यांचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही आणि ह्यांचे शिवसेना उद्धव साहेब यांचे 20 खासदार आहे, यांची काय ताकद आहे आणि काय हे एकत्र येऊन करणार आहेत, कोणाला काही फरक पडत नाही, असं त्यांचं जे स्टेटमेंट होतं त्यावर काल अविनाश जाधव साहेबांनी उत्तर दिलं की जर का तुम्हाला असं वाटतं तर मग तुम्ही राजसाहेबांना सभेसाठी का बोलवलं। नंतर अविनाश जाधव साहेब हेही बोलले की महाराष्ट्राच्या घराघरामध्ये एकच भावना आहे, ती म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे आणि प्रत्येक महाराष्ट्रातला मराठी जेव्हा ही युती होईल ना तेव्हा तुम्हाला शिव्या घालेल, असं नारायण राणे साहेबांना सांगितलेलं आहे अविनाश जाधव यांनी। म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये, प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये एकच आहे विषय, तो म्हणजे ह्या दोन भावांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी मला असं वाटतं उद्धव साहेब आणि राजसाहेब त्याची तयारी करतायत आणि त्याचमुळे हे भाजपचे नेते आता राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर टीका करतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, काही ना बातम्या ना भरकटवल्या जातात, म्हणजेच ह्या युतीच्या चर्चा कधीतरी आपल्याला असं वाटतं पुढे का जात नाही, तर तो एक माहोल जो आहे ना तो होऊनच द्यायचा नाही, त्यामुळे एकावर एक बातम्या येत आहेत। आता मला त्या बातम्यांबद्दल बोलायचं नाही आहे, ज्या घटना घडत आहेत त्या चुकीच्याच आहेत, पण मित्रांनो कसं आहे ना, ह्या युतीच्या बातम्या ह्या महाराष्ट्रभर चालू द्यायच्या नाहीत, त्यामुळे हे भाजपचं सगळं राजकारण चालू आहे। पण मित्रांनो, जसं राजसाहेबांना प्रश्न विचारण्यात आला होता मुलाखतीमध्ये की ठाकरे आणि पवार ब्रँड हा संपवण्यात येतोय का, तर त्यावर राजसाहेब बोलले निश्चित तो संपवण्यात येण्याचा प्रयास चालू आहे, पण हा संपणार नाही। आता यालाच अनुसरून मला तुम्हाला हेही सांगायचं आहे, उद्या कदाचित ठाकरेंसोबत पवार देखील येऊ शकतात, म्हणजे शरद पवार साहेब आणि आपले उद्धव साहेब आणि राजसाहेब हे एकत्र येताना आपल्याला पुढच्या महानगरपालिकेला किंवा मग पुढे कदाचित आयुष्यभर दिसू शकतात आणि ते संकेत चांगलेच आहेत। कारण मित्रांनो, राजसाहेबांची जी त्याची मुलाखत होती महेश मांजरेकर यांच्यासोबत, तेव्हा राजसाहेब बोलले होते प्रत्येक मराठी पक्षाने एकत्र येणं गरजेचं आहे। आता मराठी पक्ष म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे, उद्धव साहेबांची शिवसेना, आपले शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आपली मनसे, हे 3 पक्ष एकत्र येण्याचे संकेत तेव्हाच राजसाहेबांनी दिले होते आणि तेच कुठेतरी आता घडताना दिसतंय। मला असं वाटतं महाराष्ट्रातला मराठी माणूस अत्यंत समाधानी असेल, पण भाजपचे हे लोक, आता मराठी लोक पण जे भाजपचे आहेत, जे कार्यकर्ते अंधभक्त आहेत, ते टीका करतील। मला असं वाटतं तुम्ही त्यांना बळी पडू नका। आता इथून जो प्रवास असणार आहे आपला तो चांगला असणार आहे, पण मध्ये हे भाजपचे अंधभक्त आणि हे एकनाथ शिंदेचे जे आहेत ना शिवसैनिक, हे आपल्यावर टीका करतील। मला असं वाटतं त्या टीकेला तुम्ही बळी पडता कामा नये, त्यांना जागीच उत्तर द्या। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा तरी हे वातावरण नसलं, मी जे बोलतोय ते कदाचित चुकीचं असलं, प्रेडिक्शन मी जे सांगतोय ते चुकीचं असलं, पण मला असं वाटतं हे 100% खरं आहे, हे दोघं भाऊ एकत्र येणार आहे हे दिसतंय। पण जरी तसं झालं नाही, समजा मनसे महायुतीत गेली, पण तरी मित्रांनो एक सांगतो निश्चित, मनसे जिथे जाईल ना तिथे जिंकणारच। म्हणजे तुम्हाला सांगतो, महायुतीत जर मनसे गेली तर महायुती जिंकणार आणि जर का महाआघाडीत गेली तर महाआघाडी जिंकणार। पण आता प्रश्न हा आहे की जर महाआघाडीत गेल्याच्या नंतर मनसे काँग्रेससोबत राहील का, आता तो पुढचा प्रश्न तो पुढे। पण मला असं वाटतं मित्रांनो, हे 2 भाव एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासोबत पवार ब्रँड हा देखील आपल्याला हवा आहे। कारण जर का आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वात जास्त ताकद ही मनसेची आणि शिवसेनेची आहे, पण गावा साईडला जर का आपण पाहिलं तर मनसेची तेवढी बांधणी नाही आहे, पण तिथे आपल्याला राष्ट्रवादीचे आपले शरद पवार साहेब हे मदतीला येतील आणि एकत्र आपण बोलतो ना, आपण शाळेमध्ये एक धडा वाचलेला आहे, एक लाकडी जी आहे ती कोणीही तोडू शकतं, पण लाकडाचा बंडल जो आहे तो कोणी तोडू शकत नाही। हाच लाकडीचा बंडल म्हणून 3 मराठी पक्षांनी या एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रात मराठी माणसे जी हेटाळणी होते, जी फेटाळणी होते, जे त्यांना मारपीट होते, जे त्यांना अर्वाच्य भाषा शब्दाने जे बोलतायत, मला असं वाटतं ते आता कुठेतरी थांबलं जाईल। हे जर का तिघं एकत्र आले तर पुढे काय होतंय काय नाही या सगळ्या गोष्टी आपण बघूच। पण मित्रांनो, महानगरपालिका ही कोणाची जर का असं तुम्ही विचारलं मला, तर मी तुम्हाला हेच सांगेल, मुंबई महानगरपालिका ही मनसे जिथे जाईल त्यांचीच असणार आहे। आता इथे पाहूयात पुढे काय समीकरण होतं, काय गणित होतं, पण आत्तापर्यंत तरी मला असं वाटतं हे जे संकेत आहेत अविनाश जाधव साहेबांनी आणि नारायण राणे साहेबांनी दिलेले जे संकेत आहेत त्याला अनुसरून मला असं वाटतंय की मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव साहेब यांची युती होऊ शकते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे यांनी देखील राजसाहेबांचं कौतुक केलं आहे, अभिनंदन केलं आहे की पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड हा संपेल का, तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं संपण्याच्या मार्गावर हे लोक प्रयत्न करतात, पण आम्ही तो संपवून देणार नाही आणि त्याचमुळे कुठेतरी हे तिघंजण एकत्र येतील असं चित्र दिसतंय। त्यालाच अनुसरून मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे, भरपूर लोक बोलतात संदीप देशपांडे हे नाराज आहेत,
हे युतीसाठी मान्य नाही आहे त्यांना, किंवा संदीप देशपांडे स्वतः बोलतात की नाही काही आरोप करतायत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर. ह्या सगळ्या गोष्टी कशा असतं मित्रांनो, राजकारण असतं, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात, गनिमी कावा करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी खुल्या बोलू शकत नाही. पुढे कदाचित गोष्टी घडतील. मध्ये संजय राऊत यांनी देखील सांगितलं होतं, ज्या आपण राजकारण पाहतो, जे आपण ज्यांना नेत्यांना आपण पाहतो त्यांना आपण फॉलो करून पुढे जात असतो, पण राजकारणाचं एक बोलतात ना चित्र वेगळंच असतं, राजकारण वेगळंच लिहिलं जातं. तर त्याच्यामुळे पुढे काय होईल हे सांगू शकत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मराठी माणसांनी जसं आता इच्छा दाखवली की दोन भाव एकत्र यावे, त्यासाठी मराठी माणसांनी महाराष्ट्रात या दोन भावांना पाठिंबा देखील देणं गरजेचं आहे. प्रत्येक जण बोलतात की ठाकरे ब्रँडच म्हणजे मराठी नाही आहे, तसं मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की मोदी म्हणजेच फक्त हिंदुत्व नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, राजकारणात सगळ्या गोष्टी अशा बोलल्या जातात, पण मित्रांनो काय घ्यायचं आपल्याला चांगलं ते आपण आपल्याला ठरवायचं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट, मी शेवटचा व्हिडिओ बोललो होता, याच्यापुढे आता कधी बोलणार नाही, कारण मला तसं वाटलं होतं की का असं होतं. पण हे जे संकेत मी ऐकले तेव्हा मला कुठेतरी मनात आनंद झाला, आणि भरपूर जणांनी मला सांगितलं की दादा तू बोलायचं बंद करू नकोस. आणि त्याच्यामुळे मला देखील असं वाटलं की नाही. मग नंतर मी एक कौल टाकला की किती मी दिवसातून व्हिडिओ बनवले पाहिजे, किंवा आठवड्यातून किंवा 2 दिवसातून एक व्हिडिओ बनवायला पाहिजे का. तर मला भरपूर जणांनी सांगितलं दिवसाला एक व्हिडिओ टाकत जा दादा. तर त्याच्यामुळे आपल्या दिवसाला एक व्हिडिओ येईल, त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. तुम्हाला जर का वाटत असेल दिवसाला एक नको, आठवड्यातून एक हवा किंवा 2 हवा, तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण मित्रांनो जशा जशा बातम्या असतील राजसाहेबांच्या मनसे आणि आपल्या आता जर का युती झाली तर पुढे शिवसेनेवर ज्या गोष्टी घडतील, किंवा मग महायुती झाली तर मग ज्या गोष्टी आता ज्या पुढे होतील, त्या सगळ्या गोष्टीत मनसेला खंबीरपणे आपण पाठिंबा द्यायचा आहे, राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. हे नारायण राणे साहेब हे जे बोलतायत ना ह्या गोष्टी, मला असं वाटतं मी तेवढा मोठा नाही, पण मला हे कळतं एवढं की तुम्ही सभाच्या वेळेला जेव्हा राजसाहेबांना बोलवता आणि जेव्हा सभा सगळं झालं निवडून आल्याच्या नंतर तुम्ही राजसाहेबांना हे जे आरोप करतायत, मला असं वाटतं हे चुकीचं आहे. एक राजकारण आणि मैत्रीचे संबंध तुम्ही जपले पाहिजे. उद्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं, पण हे ज्या प्रकारे टीका करतायत ना राजसाहेबांना, उद्धव साहेबांवर, त्यावरून असंच वाटतंय की मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव साहेब एकत्र येणार. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही जी बातमी कुठे दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, आणि जे भाजपचे अंधभक्त मराठी लोक आहेत ना, ते लोक हे बातमी आहे ना पुढे आणतच नाही आहेत. जे मराठी यूट्यूबर्स आहेत, मी तुम्हाला जसं सांगतो, प्रत्येक जण आहेत जे पुढे स्वतःहून येऊन बोलणारच नाही. त्यांना माहिती आहे हे घडणार आहे, पण तरी त्यांना बोलायचं नाही. आतली बातमी आहे मित्रांनो. सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आत्ताच सगळ्या गोष्टी पुढे येऊ शकत नाही, थोड्या दिवसांनी पुढे येतीलच. आणि पुढे आल्याच्या नंतर आपल्या या दोन भावांना पाठिंबा द्यायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जसं प्रत्येक राज्याने एक आपला एक लोकल पक्ष असतो तिकडे, आणि प्रत्येक जणांनी आपलं राज्य बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या नॅशनल पक्ष जे आहेत, काँग्रेस असेल भाजप असेल, यांच्या हातात दिलेलं नाही आहे. ठरवणार कोण, निवडून कोणाला द्यायचं हे त्या लोकल पक्षाने ठरवलं. तसं मला असं वाटतं इथे महाराष्ट्रामध्ये हे जे 2 ब्रँड आहेत, ठाकरे आणि आपले पवार ब्रँड, ह्यांनी महाराष्ट्र हा जपला पाहिजे, मला असं वाटतं टिकवला पाहिजे. यांच्याच हातात महाराष्ट्र गेला पाहिजे जर एकत्र आले तर. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुमच्या पाठिंबाची गरज आहे. शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, मला जर का युती झाली तर खरंच आवडेल आणि याच्या पुढे काम करायला आवडेल की शिवसेना आणि मनसैनिक यांच्यावर बोलायला. कारण प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये हे आहे 2 भावांनी एकत्र यावं. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगाच. पण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आपला जास्तीत जास्त महाराष्ट्रातला हा मराठी पक्ष जो आहे लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, हे तिघजण एकत्र येणं हेच मला असं वाटतं काळाची गरज आहे. त्याच्या पुढे आपण बोलूच सगळ्या गोष्टी, सविस्तर व्हिडिओज माझे येतीलच. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सविस्तर सांगायच्या. याच्या पुढे मी मुक्तपणाने बोलणार आहे. तुमचा पाठिंबा खरं गरजेचं आहे, कारण जर का तुमचा पाठिंबा नसेल तर मग पुढे काही गोष्टी मला बोलता येणार नाही. ते बळ मला मिळणार नाही. ते बळ मला तुमच्या एका लाईकनी, एका सबस्क्राईबनी आणि एका व्ह्यूजनी मिळतं. ते मला मित्रांनो असं वाटतं की तुम्ही ते बळ माझ्या पाठी खंबीरपणे ठेवा, तेव्हा मी तुमच्याशी बोलेल. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.